इंजिन नसलेल्या गाडीला त्याने तुझ्यासाठी चालवलेलं आहे आणि तुझा अपमान होऊ दिलेला नाही. तो खरोखर जिवंत परमेश्वर आहे. तुमचं मुख लज्जेने कधीच काळवणार नाही. आणि देव म्हणतो की तुमची चमक आता कमी होणार नाही, ती चमक आता जास्त वाढणार. हालेलुया. ज्या देवाने त्या सिंहाची दानियेलासाठी तोंड बंद केली, तोच परमेश्वर आज ह्या ठिकाणी अस्तित्वात आहे. हालेलुया. विश्वासू लोक ज्या ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये असतात, वेगवेगळ्या नोकरीच्या ठिकाणी असतात, कामाच्या ठिकाणी असतात, आणि ज्यावेळेस तुमच्या सोबत्यांना जर कळतं की तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास करणारे आहात, तर त्या व्यक्तीचं थट्टा केली जाते, मजाक उडवली जाते की तुझा कोणता देव आहे, तू कोणत्या ईश्वर विश्वास करतो. आणि म्हणून बऱ्याच वेळेस लोक मजाक उडवतात. माझ्या बहिणींनो भावांनो, एका देशामध्ये आर्मी मधले सैनिक होते आणि त्यामध्ये एका सैनिकाचा विश्वास प्रभू येशूवरती होता आणि तो नेहमी प्रार्थना करत असे. ड्युटीवर असताना प्रार्थना करत असे, मुखात नेहमी प्रभू येशूचं नामस्मरण करत असे तो. आणि त्याच्या सोबतचे जे होते सर्व ते त्याला नावं ठेवायचे, काय तू येशू येशू करतो नेहमी, हा असा कोणता देव आहे तुझा. आणि म्हणून त्याला हसायचे आणि त्याची मजाक उडवायची. आणि एक दिवशी त्या आर्मीतल्या लोकांनी मुद्दामून त्याची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्याची थट्टा मस्करी करण्यासाठी त्याला सांगितलं, ही कार जी आहे, जा ह्या कारला पूर्ण ग्राउंडला राऊंड मार आणि परत त्या ठिकाणी पार्क कर. आणि मग त्यांना माहिती होतं की वाहन त्याला चालवता येत नाही, पण मुद्दाम त्याची आणि त्याच्या देवाची थट्टा करण्यासाठी त्यांनी हे केलं. आणि माझ्या बहिणीनो भावांनो, तो प्रार्थना करायला, परमेश्वर आहे तर साहेबांनी ऑर्डर दिलेली, अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली, मी कसं करू. आणि त्या कारमध्ये, त्या वाहनामध्ये तो जो विश्वासू तो सैनिक आहे तो जाऊन बसला. आणि ज्यावेळेस ती गाडी चालू लागली त्या ठिकाणी आणि पूर्ण मैदानाला चक्कर मारून ती गाडी पुन्हा त्या जागेवर पार्क केली आणि पुन्हा तो चालत येऊन त्या अधिकाऱ्यांकडे येतो, त्यावेळेस ते सर्व लोक त्याला पाहून रडत होते. आणि मग त्या जवानाने विचारलं, मला काय झालं, तुम्ही का रडता सर्वजण, मी गाडीच तर चालवली ना, याच्यात काय झालं, असं काय झालं तुम्ही रडत आहात. त्यांनी सांगितलं त्या अधिकाऱ्याने की तू गाडी चालवली म्हणून आम्ही रडत नाहीये, तर जी गाडी तू चालवली त्या गाडीमध्ये इंजिनच नव्हतं, तरी तुझ्या देवाने तुझ्यासाठी ती गाडी चालवलेली आहे. हालेलुया. त्या अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही तर तुझी मजाक आणि परीक्षा पाहण्यासाठी केलं, पण त्या महान येशूवरती तो विश्वास करतो, तो खरोखर जिवंत परमेश्वर आहे. आणि इंजिन नसलेल्या गाडीला त्याने तुझ्यासाठी चालवलेलं आहे आणि तुझा अपमान होऊ दिलेला नाही. आणि आज सेम तसा चमत्कार येशू या जगातल्या लोकांसमोर तुमच्यासाठी करणार आहे. बोला आमेन. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी तुमच्यासाठी अस्तित्वात आणणारा परमेश्वर आहे. हालेलुया.